नमस्कार मित्रांनो, सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्या महिलांचे आता अर्ज जे आहे ते अर्जाची छाननी सुरू आहे आणि या छाननीमधून सरकार जे बोगस लाभार्थी आहे म्हणजेच ज्या बहिणींनी खोटे कागदपत्र करून या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या खोटे कागदपत्र करून लाभ घेणाऱ्या महिलांवर आता सरकार कडक कारवाई करणार आहे आणि सरकारने त्यांना लाडक्या बहिणींना निर्देशसुद्धा दिलेला आहे की ज्या बहिणींनी खोटे कागदपत्र करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा बहिणींना आतापासूनच सरकारने एक पहिलेच आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या मनाने या योजनेचा लाभ घेणे बंद करू शकता आणि तुम्हाला जे पैसे मिळाले आहे ते पैसे तुम्ही सरकारला वापस करू शकता आणि तुम्ही जर ते पैसे तुम्हाला भेटलेले सरकारला वापस केले नाही तर तुमच्यावर सरकारकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे असे सुद्धा निर्देश शासनाने दिले आहे। हेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा बहिणींनो, शासनाने काय म्हटलेलं आहे। ही जी बातमी आहे ही गुप्तांकडून आलेली आहे। म्हणजे बघा, पैसे परत करा नाही तर कारवाई करणार, लाडक्या बहिणींना प्रशासनाचा इशारा। बघा काय म्हटलेलं आहे। पुणेची बातमी आहे। राज्यातील महिला व बालविकास WCD विभाग लाभार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे, लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहे आणि डेटाची सखोल जुळणी करणार आहे। हे सर्व लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यापक पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून करण्यात येणार आहे। टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार WCD विभागाने चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याविरोधात FIR दाखल करण्याची तसेच ज्यांनी लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवले आहेत त्यांना तो परत करण्याचा पर्याय देण्याचा प्रस्ताव मांडला आहे। पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाईल। ही तपासणी जिल्हा आणि विभागीय स्तरावर केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। विभागाला फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांविरोधात 200हून अधिक तक्रारी मिळाल्या आहे। त्यानंतर राज्यातील 2,50,00,000 अर्जांपैकी 1% म्हणजेच 2.5 लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही स्क्रूटनी अजून 3 महिन्यापर्यंत म्हणजेच जवळपास बजेटपर्यंत चालू राहील अशी अपेक्षा आहे। प्रत्येक महिन्याच्या तपासणीनंतर लाभार्थ्यांची खरी संख्या स्पष्ट होईल असे अधिकाऱ्याने सांगितले। लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला तर मात्र तुम्हाला पैसे परत करावे लागतील किंवा तुमच्यावर कारवाई होईल असे पर्याय देण्यात येणार आहे। त्यामुळे अजूनही अशा फसव्या आणि चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांना या योजनेतून बाहेर पडण्याची संधी आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजेच खोटे डॉक्युमेंट्स करून या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना आता सुद्धा शेवटची संधी दिली आहे की त्या महिलांनी स्वतः कबुली करून मी या योजनेचा खोट्या पद्धतीने अर्ज केला आहे असे म्हणून या योजनेतून तुम्हाला बाद होता येते आणि तुम्हाला पैसे परत करता येते। आणि तुम्ही जर आता सध्या पैसे परत केले नाही तर तुमच्यावर सरकारकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे आणि तुमच्यावर FIR सुद्धा दाखल करता येणार आहे अशा या पद्धतीने या वृत्तपत्रामध्ये सांगितण्यात आलेले आहे। तर बहिणींनो, तुम्हाला जर तुमच्या जवळपास एखाद्या बहिणी आहे की ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स करून या योजनेचा लाभ घेतला आहे अशा बहिणींपर्यंत ही माहिती पोचवा आणि त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।